त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार हरी आला हाता त्याची भय चिंता तुका म्हणे हरी काही उरोनी दिवरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार विठ्ठला फक्त 2-3 श्रोत्यांचे डोकेमध्ये येतात. त्यांनी थोडस डोकं चालवायचं आहे. याही वर्षी सुदैवाने एक प्रकारे प्राप्त झाला. वस्तुतः ज्यांची सेवा आहे त्यांची सेवा आपणास करायची असते आणि ज्या आपणाकडून ती सेवा घडते या दोन्ही मध्ये फार मोठं अंतर आहे. खर तर या समर्थांना सेवा घ्यावयाची आहे म्हणूनच सेवेचा योग आहे. योग्यतेतून सेवेचा योग नव्हे. विठ्ठल विठ्ठल सेवा करण्याची योग्यता नाही पण तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे समर्थाशी जे हे संत ते रंकाचाही राव करतात, राजा करतात. संत आणि सांसारिक यामध्ये फरक हाच आहे, मोठा फरक आहे. संसारी जीवनामध्ये राजाचाही रंक होतो, गरीब होतो, दीन होतो. राजा असला तरी तो रंक होऊन जातो. यमाची स्थिती त्याचा महिमा सांगताना रंक होती राजे यमाची घरी. यमाचा पाहुणा प्राणी होय या नात्याने
संसाराची वाट धरणारा जीव हा राजा असला तरी रंक होतो आणि परमार्थाची वाट धरणारी माणसं ही रंक असली तरी राजे होतो. विठ्ठला विठ्ठला. ते राजेच नाही महाराजे होते. काय होतात महाराज. मला नाही वाटत आळंदी क्षेत्रामध्ये कुणीही व्यक्ती महाराज या पदा वाचून वेगळी असेल, या पदवी वाचून महाराज पदवी असेल त्याने फक्त कला आहे. चक्रवर्ती राजांच्या प्रांगणामध्ये ज्यांचं पदार्पण झालं तो रंक कसा राहणार. विठ्ठला विठ्ठला. ऐकेगा ज्ञानचक्र भगवंतानी ज्ञानराज. हे एकाच वक्त्याच्या पुढे दोन माईक असले ना तर आघाडी सरकार सारखी परिस्थिती एक प्रकारची होऊन जाते. कोणत्या माईकाला पकडावं हे वक्त्याला कळत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या अलंकापुरी या मौलीच्या राजधानीमध्ये मानाचा मुजरा सर्वच मुमुक्षुंनी ज्यांच्या पायावर ठेवावा करावा असं स्थान श्री जोग महाराज यांना प्राप्त झालं. विठ्ठला विठ्ठला. त्याचा परिणाम त्यांच्या पुण्यतिथीचा हा उत्सव मोठ्या वेगळ्या रीतीने अलौकिक रीतीने साजरा अशा रीतीने होतो. महाराष्ट्रातून परमार्थ पथिक जणू चातकाप्रमाणे या मेघाकडे येतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुपारच्या प्रहरी भजनाच्या शेवटच्या कार्यक्रमात समारोपामध्ये ही जी संस्थेची संबंधित सर्व विद्यार्थी मंडळी नाचत होती त्यावेळेला जोग महाराज हे मेघाची भूमिका घेत होते तर हे सर्व विद्यार्थी जन मोराच्या भूमिकेत नाचत होते. विठ्ठला विठ्ठला. तेव्हा त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या पूजेसाठी आणलेली ही फुलं जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या बागेतील तुळशीच्या काढलेल्या या मंजिरी आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला.
पूजा बांधत असताना ज्ञानराज माऊली ज्या दृष्टीने सद्गुरु श्री निवृत्तीनाथाची पूजा बांधतात, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी वैसवू पाऊले श्री गुरूंची, माझी तनवाणी प्राण या पाऊले ओ श्री चरण, गुरु भोग मोक्ष निंबलोन पाया थया, विठ्ठला विठ्ठला. पूजा ही त्यांचीच आहे, फुलं ही त्यांचीच आहे, बाग ही त्यांचीच आहे. आपण फक्त निमित्त मात्र अशा रीतीने या बाबतीमध्ये आहोत. आणि म्हणून ज्या जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचा अभ्यासच नव्हे, पाठांतरच नव्हे, गाथा जगण्याचं सौभाग्य ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं, हे महात्मे ग्रंथ वाचणारे नाहीत, तर हे ग्रंथ स्वतः जगणारे अशा रीतीने. संप्रदायामध्ये 2-3 प्रकार पडतात. काही हे ज्ञानेश्वरी गाथा भागवतादी ग्रंथ जगत असतात, त्याच्यावरचा एक वर्ग वेगळा आहे, तो ग्रंथावर जगत असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. स्वतः ग्रंथच जे जगले, या ग्रंथामध्ये असलेली मूल्य ज्याला आपण म्हणतो, ज्ञान, भक्ती, शांती, विरक्ती, वैराग्य, त्यालाच वैराग्य अशा रीतीने म्हणतात, आणि श्री गुरुनिष्ठा, ज्या या 5 संतांच्या रूपाने या भूतलावर प्रगट झाल्या, ती 5ही तत्वे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची राबवली. परंतु जोग महाराजांच्या ठाई ह्या 5 गोष्टीचा संबंध येतो आहे. तेव्हा माऊलींचं ज्ञान, नामदेवरायांची भक्ती, श्री एकनाथ महाराजांच्या द्वारा मिळालेली शांती, जगद्गुरु तुकोबराच्या द्वारा मिळालेलं वैराग्य, आणि श्री संत निळोबारायांच्याकडून घेतलेली गुरुनिष्ठा, 5च गोष्टी जीवनामध्ये परमार्थाकरता पुरेशा आहेत. विठ्ठला विठ्ठला. जोग महाराजांनी आपला परमार्थ प्रवास अशा रीतीने केलेला आहे. जोग महाराज गुरुस्थानी जणू काही ज्ञानराज माऊलीची नाथ परंपराच परमपूज्य जोग महाराजांच्या रूपाने पुढे एक प्रकारची सरसावलेली आहे. विठ्ठला विठ्ठला. असे ज्ञानराज माऊलींचे हे एकांत भक्त, माऊलींची महत्वाकांक्षा या जगामधली पूर्ण करण्याकरता संस्थेच्या स्वरूपात, वाङ्मयाच्या स्वरूपामध्ये सर्व विश्वापर्यंत एक प्रकारे पोहोचलेली आहे, जगापर्यंत केलेली आहे. वाग्विलास विस्तारू, गीतार्थेशी आनंदाचे अवारू मांडू जगा, दिसो परतत्व डोळ, फिटो विवेकाची वाणी, ठोका काणा म्हणा जिणी, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्ये, दिसो परतत्व डोळा, अहो सुखाचा रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. ही माऊलीची महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता श्री संत जोग महाराजांचा अवतार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
वाङ्मय सेवा तोडक्या मोडक्या स्वरूपामध्ये श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या अक्षरांच्या साह्याने एक प्रकारे आपणास करायची. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरळी रझार झाला सफळ पाठ येतो. त्याच्याऐवजी मागील जिही या पदामुळे इकडे त्यांची हा पाठ थोडासा जवळचा वाटतो. विठ्ठला विठ्ठला जिही आणि त्यांची यामध्ये देखील आदरार्थी एक वचन येत. आदरार्थी त्याचप्रमाणे असे महात्मे या महाराष्ट्रात आपल्या या वाङ्मयामुळे अनेक निर्माण झाले. त्या अर्थाने बहुवचनात येत. विठ्ठला विठ्ठला श्री जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी हा जो वर्षाव करत आहे, महाराजांच्या वाणीची मेघवृष्टी जी येथे होत आहे ती साधक अथवा मुमुक्षुरूपी चातकाकडे पाहून, चातकाची एक नवी मेघ पाणी अशी धावे त्रैलोक्य आगवे निवाले जी. एरवी महाराजांच्या वाणीचा उपयोग जो जो संसार संतप्त आहे त्याला होतो. मी तो म्हणतो महाराजांचे अभंग वाचत असतील त्यांनाही होतो आणि जे वाचत नसतील त्यांनाही होतो. तेही याचा आनंद एकमेकांचा घेतो. काही श्रेष्ठ वस्तू अशा असतात त्यांच्या संपर्कात जवळच गेलं पाहिजे असं नाही, त्यांच्या अस्तित्वाने सुद्धा. या जगामध्ये जे सुख म्हणून आपल्या पदरात पडत असेल त्या सुखाचा कार्यकारण भाव संताकडे जातो. विठ्ठला विठ्ठला तेव्हा जे वाचक आहेत त्यापेक्षाही वाचूनही जे मुमुक्षु झालेले आहेत, मुमुक्षुपेक्षाही पुढची पायरी साधकाची द्यावी. गुरुरे मामासाहेब मुमुक्षु आणि साधक यात फरक करत असतो. मुक्त होण्याची इच्छा झाली पण प्रयत्न सुरू झाला नाही, अजून साधना सुरुवात केलेली नाही. मुमुक्षुत्वाचं पर्यवसान साधनेमध्ये जेव्हा होईल, कोणती तरी तो साधना करायला लागेल तेव्हा तो साधक अशा रीतीने होतो. विठ्ठला विठ्ठला महाराजांची गाथा काय, ज्ञानेश्वरी काय वाचायचं नसेल तर मग नाही वाचलं तरी सरकारला संख्या कमी करायचीच आहे या बाबतीत. हे ग्रंथ जो वाचतो तो वाचतो, तो म्हणतोच आम्ही वाचतो. आणि जो वाचत नाही तो काय म्हणतो, आम्ही न वाचणारा असू द्या, न वाचणारा असू. चातकाप्रमाणे मेघाची आठवण अथवा मेघाचा ध्यास करणारा जरी नसला तरी त्रैलोक्य आगवे निवाले जीवी. संतांचं जीवनच मुळात जगाच्या कल्याणा जे जगासाठी आहे त्याचा संकोच कोणी करू शकत नाही. मात्र एक गोष्ट खरी आहे की जगासाठी संतांचं जीवन असलं तरी जग संतांच्या जीवनाचा उपभोग घेऊ शकतं असं मात्र नाही. असं नाही.
संतांच्या पासून संतांशी विद्मुख जीवन जगणार आहे, विरुद्ध जीवन जगणार आहे, त्यांच्याविषयी अश्रद्धेने एक प्रकारचं जीवन जगणार आहे. वर्ग या जगामध्ये काही कमी नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे सर्वांसाठी आहे, त्यात शंका नाही. नाना अनन्य गती कमळा लागी सूर्य ये चुकिया होई जे डोळा त्रैलोक्याचा. सर्वासाठी असले तरी उपयोग उपभोग एखाद्याला होतो, आणि तो ज्यांना होतो, ज्यांनी आपल्या जीवनातली गरज आणि संतांच्या जीवनाचं कार्य जाणलं, ते या संतांचा आनंद घेतात. विठ्ठला विठ्ठला. त्या सकाळच्या चिंतनामध्ये लिंगदेह कमळाचा, पोटी वेचतया चित भ्रमराचा, बंदी मोक्ष दयाचा उदयला होय. ज्या संतांचा उदय, ज्या संतांचा अवतार अनादिकालापासून संसारामध्ये गुंतून राहिलेले, बंदिस्त झालेले, वेदांताच्या भाषेत बंधनात अडकलेले जे आहेत, त्या बंधनात अडकलेल्या मुमुक्षूची मुक्तता करणारे संत रूप सूर्य आहेत. विठ्ठला विठ्ठला. या मुमुक्षूमध्ये अथवा या जीवामध्ये असे दोन वर्ग अडकलेले तर सर्वच आहे. स्वैर जीवनही अडकलेलं, संसारी जीवनही अडकलेलं, साधकही अडकलेली सर्व. पण मुक्त होण्याची पहाट अथवा वेळ सुवेळ एखाद्याच्या जीवनात येते की जो श्री गुरु रूपी सूर्य उदयाला येईपर्यंत त्या परमार्थामध्ये टिकून राहतो. विठ्ठला विठ्ठला. प्रबळे सत्शास्त्राचे निबळे पुढे का जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे. विठ्ठला विठ्ठला. डोळ्यामध्ये चालताना, रस्त्याने चालताना गेलेलं कणू तरी तिचे आहेत की आता याच्यातून मुक्त व्हावं नाही. माऊलीने त्या आपल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या मला वाटतं पहिल्याच अध्यायात म्हटल्याप्रमाणे काष्ट भ्रमर भिदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे परिकळिके माझी सापडे कोवळीये तेथून उत्तीर्ण होईल प्राणे कमळदळ शिरून येणे. एवढं जपतोय तो कमळाला, त्याच्या बाहेर निघण्याचा तो प्रयत्न करत नाही. काष्टाचा गुमान होवी भोर, अशा रीतीने रात्र जाईल आणि प्रभात भविष्यती सुप्रभात. पुढे तो असं म्हणतो भास्वान उदेश्यती, सूर्याचाही उदय होईल. सूर्य देखील उदयाला भास्वान उदिष्यती हशिष्यती पंकजश्री. ही जी पंकज, हे जे कमळ आहे, हे पुन्हा विकसित अशा रीतीने होईल असा तो विचार करीत बसतोय. आणि असं त्याचं चिंतन चालू असतानाच इत्थम विचिंतयती कोश गते द्विरेफे, त्या कमळाच्या कोशात अडकलेला तो भ्रमर असा विचार करत असतानाच एक उन्मत्त हत्ती तिथे येतोय. आणि हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. विठ्ठला विठ्ठला. त्या उन्मत्त हत्तीने ती नलिनी, ती कमळिनीची वेलच उखडून टाकली. हे आपलं त्या भ्रमराचं चाललंय.
हे कुणाचं आहे? त्या भ्रमराचं चाललंय. तेव्हा या भ्रमराची स्थिती अशी आहे की याला यमरूपी हत्तीच जीवनामधून या संसाराच्या कमळातून उखडून टाकतोय. पण एक भाग्यवान भ्रमर, तरी आम्ही मात्र आता हा भोगणार. आणि याकरता कुणाकडे तरी जाऊन हे जन्म मृत्यूचं संसाररूप बंधन एक प्रकारचं तुटलं पाहिजे. आणि म्हणून श्री जगद्गुरु तुकोबाराय अशाच साधकांच्या दृष्टीनं त्यांच्या पुढे हा आदर्श ठेवतात की तुम्हाला एरझार जन्म मृत्यूतून मुक्त व्हायचं का, मग त्यांनी जे केलं ते तुम्ही करा. पहिल्या कडव्यात जगद्गुरु तुकोबाराय या साधकांच्या समोर असा एक प्रत्यक्ष स्वरूपाचा आधार अथवा उदाहरणच एक प्रकारचं देतात. जी एरझार, जे जन्म मृत्यू, जे सुख दुःख, जे पाप पुण्य, जे धर्माधर्म तुम्हाला नको आहे ते अगोदरच्या महात्म्यांनी ज्या साधनाने दूर केले ते आपण केलं पाहिजे. कोणतं साधन त्यांनी केलं? एकच साधन केलं, साठविला हरी. साठविला राहे हृदय संत हे हृदय संतुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव. आणि अशा रीतीचा हा महान महान परमात्मा हृदयामध्ये साठविला. त्यांना आपली एरझार, त्यांना आपले जन्म मृत्यू हे दूर करावे लागले नाही, आपोआपच सरली समाप्त झाली. साठवली जाते. एक दिवशी सर्वसामान्य लहान वस्तू ठेवली जाते, साठवली जाते. विठाला विठाला विठाला. घराधिकामध्ये धनधान्याचा साठा केला जातो, तो साठा असतो आणि तो मुळात मोठा असतो, मोठ्याचाच तो साठा. एरवी शेतातही मोडून आलेलं पीक, शेतातही न मावणारं पीक, पण त्याची मशागत, त्याचा प्रयत्न करता 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 त्याची रास करून कुठे साठवली जाते? घरामध्ये साठवली जाते.
शेकडो एकर जमिनीमध्ये आलेलं पीक लहानशा घरामध्ये एक प्रकारचं साठवले तेव्हा साठा शब्दामध्येच तो एक प्रकारचा भाग आहे. आणि म्हणून असा परमात्मा ज्यांच्या हृदयामध्ये साठवला गेलेला आहे त्यांची सरली एरझार जन्म गेला मृत्यू गेलेला आहे. या एरझारीच्या बाबतीमध्ये सुद्धा वेदांत चिंतनाने थोडस चिंतन करावं लागतं की संत महात्म्यांची नेमके एरझार सरणं नाहीशी होणं म्हणजे काय. वेदांतामध्ये त्याला अगदी जन्म अभाव रूप मोक्ष अशा रीतीने मानलं. ज्ञानाने जन्माचा अभावच होतो म्हणजे पुन्हा जन्म नाही. आपल्याकडे जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. मला वाटतं जन्माचा अभाव असा जर अर्थ केला तर ही संतती प्रतिबंधक कायद्याला किती मोठी मदत. विठ्ठला जन्माभाव एरझार संपणं म्हणजे जन्मच न होणं. पण जन्म होण्याचं कारण नाही, जन्म नाही म्हणून मृत्यूचंही एक प्रकारचं कारण. पण याच संत वाङ्मयामध्ये पुन्हा जन्म व्हावा असा अट्टहास आहे. घेईन मी जन्म घेईन जन्मांतरे हीची करावया आम्ही अनेक अनेक उपजून या पुढती पुन्हा जन्म. जन्म अभाव म्हणजे तत्वतः जन्माचा अभाव. एक वाक्य सांगेन की जन्म आणि मृत्यू यांच्या भीतीचा अभाव. विठ्ठला विठ्ठला तत्वज्ञान विश्वाच्या जगाच्या परिस्थितीमध्ये गडबड करत नाही. त्याच्यात निर्माण हे करत नाही. याचा जन्म व्हावा का होऊ नये, मृत्यू व्हावा का होऊ नये. व्हायचा तेव्हा जन्म होतो, व्हायचा तेव्हा मृत्यू होतो. आणि मला वाटतं जन्म आणि मृत्यू हे केवळ चौघाच्या खांद्यावर जाणं म्हणजे मृत्यू आणि मातीच्या उदरातून जन्म होणे म्हणजे जन्म. एवढ्या संकुचित अर्थाने सुद्धा वाङ्मयामध्ये जन्म मृत्यू हे शब्द आलेले नाही. विठ्ठला विठ्ठला वेगवेगळे अशा रीतीचे मानलेले आहे. अनेक जन्माच्या वाटा आहेत. त्याप्रमाणे मृत्यू देखील, मृत्यू हा असा चौघाच्या खांद्यावर जाणे म्हणजे मृत्यू. आपण हेही पाहिलं. परंतु जे जोग महाराजा आदी संत महात्मे यांनाही विशिष्ट कौशल्याने प्रयत्नाने आणि गोड अशा रीतीच्या वातावरणामध्ये प्रभूचं स्मरण करीत पण देहाचा त्याग करावा. देहत्याग आहे. आणि म्हणून याला जर आपण मृत्यू म्हणू लागलो तर मृत्यू या शब्दाचा मोठा संकोच एक प्रकारचा होऊ शकेल. हा मृत्यू नव्हे, तो बदल आहे. गीतेच्या भाषेत बोलायचं झालं तर वासंश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि दीहि. बदल झाला. जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन देहांतरा ते स्वीकारिजे. ज्ञानोबरायची तर त्या मृत्यूची व्याख्या किती गोड. जैसा इथीचा दिवा मेलिया शेजिया तो तेथे तरी पांडवा दीपचिकी. काय बदल झाला. पण मृत्यू म्हणजे जीवनाचा अभाव नव्हे. आणि जन्माभाव म्हणजे देखील जन्माचा अभाव नव्हे, खऱ्या अर्थाने मरणाची चिंता आणि जन्माधिकाविषयीचं भय हे नष्ट होणं ही खरी एरझार संपणं आहे. ही गोष्ट अभंगाच्या तिसऱ्याकडे. हरियाला
हरी आला होता, देव ज्यांच्या हाती आला, मुठीत आला, हृदयात आला, त्याला आता जन्म मरणाचं भय आणि जन्मजन्मांतराची चिंता आता राहिलेली नाही. हीच येरधार संपणार. विठ्ठला विठ्ठला निर्भयता ज्याला आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अथवा गीतेमध्ये जे ज्ञानाचं फळ म्हणून सांगितलंय आणि ज्ञान प्राप्तीनंतरही ज्ञानाच्या रक्षणासाठी ज्या दैवी संपत्तीची गरज आहे, त्या दैवी संपत्तीच्या 26 गुणामध्ये पहिला गुण जर असेल तर अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दान यज्ञ स्वाध्याय स्तप आर्जवा. विठ्ठल विठ्ठल या दृष्टीनं समान जीवनातच जीवन निर्भय होणं, परमार्थ म्हणा, पुण्य म्हणा, सत्कर्म म्हणा, या बाबतीमध्ये कोणताही करणारा भविष्यकालाकडे पाहतो आणि त्यातलं त्यात बहुतेक परमार्थाचं फल हे मेल्यानंतरच पात्रात पडतंय अशी बहुतेकांची धारणा आहे. मेल्यानंतरची व्यवस्था साधू संतांनी रोकड्या भाषेत सांगितलं, मोक्ष मेल्या पाठी आम्हाशी होईल ऐशी जे म्हणतील अतिमूर्ख. दीप गेल्यावरी कैसाजी प्रकाश झाका झाकी त्यास कात असते. विठ्ठला विठ्ठला तू ज्ञान विज्ञान सार. तेव्हा भागवत काय, गीता काय, भगवंताने जी दिली ती याच जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला निर्भय भयरहित अशा रीतीचं जीवन जगता येईल. आनंदे निर्भय आला होता. मग कैची भय चिंता जन्म मरणाचे नाही आम्हा भय वगैरे अशा रीतीने संतांचे या अध्यात्माचे परिपूर्णतेचे उद्गार वाङ्मयामध्ये तरळत असतात. मग कैची भय चिंता म्हणाले ठीक आहे, या जन्माधिकाची व्यवस्था लागली, या जन्मात ते निर्भय झाले, निश्चिंत झाले. पुढील जन्माधिकाचं काय तर पुढील जन्माधिकाला ही कारणीभूत असलेली पाप पुण्य धर्माधर्म आणि या सर्वांचंही जनक असलेलं अज्ञान अथवा अविद्या यासह या भगवंताने सर्वच सर्व नाहीसं एक प्रकारचं केलेलं आहे. आता त्यांच्या जीवनामध्ये या जन्म मृत्यूला कारणीभूत कार्यकारणासह काही एक शिल्लक भगवंताने ठेवलेलं नाही. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या कडे तुका म्हणे हरी
नाशाच्या शेवटच्या कडव्यामध्ये जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, जन्म मरण भयचिंता ही सगळी तशी अविद्येची अज्ञानाची पिलावळ आहे. विठ्ठला विठ्ठला आपल्याकडे ते नाश दोन प्रकारचे आहेत, लयरूप आणि आत्यंतिक. त्यात लयरूप नाशाला फारसं महत्व नाही. तात्कालिक जो नाश झाला, कारण शिल्लक राहून कार्याचा जो नाश, त्यालाच लयरूप नाश असं म्हणतात. अलीकडे ती दाढी करणं वगैरे हा तर सगळ्यांचा स्थायी भावच झाला. पूर्वीच्या काळात न्हाव्याकडे धाव घ्यावी लागायची. आता आपण प्रगतीत आलेलो आहोत. त्या मनाने आपल्या आपल्या पुरते तरी आपणच काय झालो, न्हावी झालो. आता भीती आहे त्या न्हाव्याने आपल्याकडे धाव न घेऊ. विठ्ठला विठ्ठला कित्येकांचं तर ती दाढी म्हणजे हरिपाठच. विठ्ठला विठ्ठला अशी नित्याने जरी ती दाढी केली म्हणजे काय, दुसऱ्या दिवशीच्या दाढीपर्यंत हे केस थांबतात असं आहे का? नाही. कुठं पाकिस्तानी सैन्य आहे, ते कितीही नाहीसं केलं, नष्ट केलं तर विश्रांती घेतो किंवा थांबतं काही तास काही दिवस असं शक्यच नाही. असं म्हणतात तो वस्तारा असा पुढे चालला ना न्हाव्याचा, तर तेव्हाच एक केस मागावून डोकवतात किती बदल केला, कुठपर्यंत गेलेला आहे. सगळ्यांना इथेच बोलावून घेतो बघा. विठ्ठला विठ्ठला मालकाला वाटलं हे ग्राहक तसं जाणार नाही. मग बायकोशी दोघात विचार केला आणि ते म्हटलं असं करूया, दोघात कडाक्याचं भांडण करू काहीतरी निमित्ताने. त्या भांडणाने जमल्यास मी तुला मारी नाही. हो, आपला पाहुणा जाण्याशी मतलब आहे. ती बिचारी तशी तयार झाली या निमित्ताने मार खायला. नाही तर तिचा तो बाणा नव्हता, तो स्वभाव यासारखीने नव्हता. तेव्हा शेवटी काहीतरी स्वयंपाकात दुपारी मीठ कमी झाल्याचं निमित्त केलं आणि तिला 2 थापडा मारले शेवटी. आणि मग पाहुण्याला वाटलं की आपल्यामुळे आता या घरामध्ये कुरुक्षेत्र होण्याचा संभावित प्रकारचा कौरव पांडवाची लढाई, किंवा आपण इथे न थांबलेलं बरं. त्याने आपली ती बॅग पिशवी भरली आणि यांना न विचारता तो निघा गेला, घरातून निघून गेला. त्या दोघांना एवढा आनंद वाटला की आता निश्चिंतीने पावलं विसावं, खुंटली हवा तृष्णेची. बरं झालं. पण सायंकाळी जेव्हा अगदी दोघच त्या आनंदामध्ये बोलत होते, पाहुणा गेला पाहुणा गेला, फारच मोठा त्यांना आनंद झाला होता त्या बाबतीमध्ये. दोघा करताच दोघापुरताच दोघांसाठी चांगला स्वयंपाक केला. त्या आनंदाच्या भरात दोघांनी जेवायला देखील ताट एकच घेतलं, एकच ताट. आणि जेवता जेवता उगा मालक म्हणून गेला, अगं मी तुला अगोदर सांगितलं होतं मारणार आहे, तर एवढंच मारलेलं आहे, एवढं रडायचं कारण काय होतं? मोठ्यानं रडली तू. ती म्हणजे अहो घ्या जेवण. तुम्ही जर खोटं खोटं मारलं होतं तर मी कुठे खरी खरी रडली होती? माझं रडणं ही खोटं खोटं होतं. तेवढ्यात तो पाहुणा पुन्हा आला. तो म्हटला अहो मी तरी कुठे खरा खरा गेलो होतो, मी खोटं खोटंच गेलो नव्हतो. विठ्ठला विठ्ठला दुःखाच्या निवृत्तीची अवस्था अशी, गेल्यासारखं वाटतंय, दुःख जात नाही. आणि म्हणून खरा साधक हा कारणाच्या वेधात जातो. कार्याचा प्रयत्न करणं, कार्यात गुंतून राहणं संसारी जीवन आहे. पण कारण बोध, याचं कारण काय, त्याचं कारण काय, त्याचं कारण, कारणाचा नाश करत गेलं की मग कार्याचा नाश वेगळा करावा लागत नाही.
भगवंत ह्या आपल्या भक्तांच्या बाबतीतही यांचं संपूर्णतया दुःख नाहीसं व्हावं, जन्म मरणाची ही यरझार नष्ट व्हावी, या जन्म मरणाला कारणीभूत असलेलं कर्म पाप पुण्यादी या सर्वच्या सर्व कारणांचा नाश करून निर्मळ रीतीने या साधूचं जीवन एक सुंदर रीतीने एक प्रकारे करून टाकतात. आणि म्हणून तुका म्हणे हरी काही वरू निधीवरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार विठोबार. नुसार या अभंगातील 2 प्रश्नांना हात घालायचा, थोडक्यातच करावे लागतील ते, आणि शेवटी चाल होईल आणि सेवा समाप्त अशा रीतीने होईल. तेव्हा साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. दोन्ही कडव्यावरचे हे 2 प्रश्न आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्या महात्म्यांनी हरी आपल्या हृदयात साठवला, या म्हणण्यातच मगाशी मी बोलून गेलो की लहान वस्तू साठवायची नसते किंवा ती ठेवायची असते फार झालं तर, पण जिचा साठा करायचा आहे ती मुळातच महान असली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी साठवायची आहे ते हृदय आहे. विठ्ठला विठ्ठला हृदयाची व्याप्ती आणि हरीची व्याप्ती, या दोन्हीच्या व्याप्तीचा जर विचार केला तर फार झालं तर हृदय हरीमध्ये ठेवता येईल. मये व मना आधस्थ मै बुद्धी निवेश ठेवणं, भगवंताच्या ठाई हृदय अथवा मन चित्त ठेवलं जात आणि चित्तामध्ये परमात्मा साठवला जातो. विठ्ठला विठ्ठला. पण असा हा साठवण्याच्या दृष्टीने जर चिंतन विचार केला तर हृदयाची व्याप्ती त्या मानाने फार झालं तर शरीरापुरती आहे. शरीरापुरती. वेदांतामध्ये मनाच्या बाबतीत हृदयाच्या बाबतीमध्ये काही वाद आहेत, अणुवादी आहेत, मध्यम परिणामवादी अशा रीतीने आहेत, महान अशा रीतीचे पण आहे. कोणी महान मानलाय, कोणी अणु मानलाय, पण किमान पटणारा भाग मध्यम परिमाण. देहाला कोठेही काहीही सुखदुःखात्मक अनुकूल प्रतिकूल विषयाचं जर ज्ञान झालं, प्राप्ती झाली, तर ती हृदयापर्यंत पोहोचते. विठ्ठला विठ्ठला माऊलीच्या तो भाषेत बोलाय, शरीराची एवढे जै आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंश आवडे थोडेपणे. थोडेपणे हृदय त्या मानाने फार लहान आहे आणि त्या मानाने जो देव साठवायचा त्याची विशालता, त्याची व्यापकता
हरी हा व्यापक सर्व सावध. हरी हा व्यापक सर्व. किती व्यापक, किती व्यापक. मला वाटतं वेदाधिकांनाही या प्रभूची व्याप्ती सांगता नाही आली. मौरीच्या भाषेत वेद हा परमात्मा स्वरूपाचं प्रतिपादन करत आला, प्रतिपादन करून मोकळा नाही झालेला तो. ओम नमोजी अद्या वेद प्रति वर्णन करत आहे. ज्याचं वर्णन केलं जातं त्याचं पूर्ण वर्णन होतं असं एक प्रकारचं नाही. शब्दाची शक्ती व्याप्ती जशी मोठी आहे तशी मर्यादा देखील आहे त्याला. वेद जाणो गेला पुढे मौनावला ते गुह्य तुला प्राप्त कैसे. व्यापकत्व आहे, सूक्ष्मत्व आहे. अनेक अनेक कारणाने त्याची साठवणूक होणं कठीण आहे. विठाला विठाला विठाला. म्हटल्याप्रमाणे एवढं शरीरात असलेलं हृदय आणि परमात्मा विष्णव्या हमिदन कृष्णम एका अंशेन स्थितो जगत. एका अंशावर हे जगत आहे, अन्य अंश माझ्या स्वरूपाचे अजून शिल्लकच आहे. केवढा हे सांगता आलं नाही कुणाला. देव कसा आहे हे कदाचित सांगता येईल, केवढा आहे नाही सांगता येईल. त्या ईसात नीतीमध्ये छोटासा दृष्टांत, त्या बेडकी आणि तिचं ते लहानसं पिलू आडाच्या काठावर अशा रीतीने राहत असताना योगाने त्या आडाजवळ पाणी पिण्याकरता बैल आणले शेतकऱ्याने. त्या काळामध्ये बैलाच्या बाबतीत अशी पंचायत पडायची, पाणी कुठे पाजावं, पाणी कुठे पाजावं. आता पाण्याचा प्रश्न तर नाहीच, पण बैलाला पाणी पाहिजेच असलं तरी बैलाचाही पत्ता नाही. आता दिसेल त्याला बैल म्हणायची वेळ आलेली. विठाला विठाला. बैलांचा बेपत्ता. पुढे पुढे आपल्या गावामध्ये जो पोळा भरत होता ना, तो सुद्धा आता ट्रॅक्टरने भरवावं लागेल कदाचित. आणि ट्रॅक्टर चालकाचीच पूजा करावी लागेल बैल. ते बैल पाणी पाजायला आणले असताना योगाने ती बादलीमध्ये पाणी वर काढलं गेलं, पिला बैल. आणि ते छोटस पिलू बादलीच्या अवशिष्ट पाण्याबरोबर खाली गेलं. आपल्या आईकडे पाणी पिताना त्या पिलाने तो बैल पाहिला. केवढा मोठा बैल, केवढा मोठा बैल. ते पिलू सुद्धा म्हणत होतं की आतापर्यंत मी माझी आई हीच सगळ्या जगात मोठी आहे असं म्हणत होतो. असं बऱ्याच पिलांना वाटत असतं, बऱ्याच पिलांना वाटत की आमचं ते मोठं, आमचं ते मोठं, आमचं ते मोठं. शेवटी त्या बिडकीला तो सांग म्हटलं केवढा मोठा प्राणी पाहिला. ती बिडकी सुद्धा ईर्ष्या म्हणत होती, म्हणजे केवढा मोठा म्हणजे माझ्यापेक्षा मोठा होता का. तो नाही, तुझ्यापेक्षा मोठा ही म्हटलीच कशाला. त्याच्याशी तुलनाही करता येत नाही. तिला राहावलं नाही, तिने आपलं अंग फुगवायला सुरुवात केली. फुगली ती जेवढी फुगायची होती मर्यादा ती तेवढी फुगली. आणि पुन्हा याला विचारलं एवढा होता का. ते पिलू म्हटलं आई खरं सांगू का, अजून त्याच्या खुरा एवढी सुद्धा झालेली नाही, खुरा एवढी नाही. तिला राहवलं नाही, पुन्हा मोठं होण्याचा प्रयत्न केला. त्याचा करीन परिणाम पाठीकडूनच उठली. विठाला 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 ठाला. त्याप्रमाणे बुद्धी जाणे न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. एवढा मोठा तो आहे. तो एवढा मोठा परमात्मा तो हृदयामध्ये साठवला जातोच कसा. विठाला विठाला आणि दुसरा जो प्रश्न एक आहे
की या परमात्मा स्वरूप हृदयात साठवल्यामुळे त्याची सरली येरझार यातायात जन्म मृत्यू ही त्याची समाप्त अशा रीतीने झाली. वस्तुतः या बाबतीमध्ये हे जन्म मृत्यू समाप्त करण्याचे साधन अथवा मार्ग गीता भागवत आदी ग्रंथामध्ये वेगळे आहे. विठ्ठल विठ्ठल. उपनिषदासारखे ग्रंथ कंठरवाने सांगतात तमेव विदित्वा अतिमृत्युमिति नान्य पंथा विद्यते अयनाय. दुसरा मार्ग अशा रीतीने तमेव विदित्वा त्यालाच जाणून चकार येतो. चकार नाही. चकार हा अन्य व्यावर्तक असतो. दुसरी साधनं तेथे उपयोगाची नाही. ज्ञानेवी नाही एके उपाय करशी जितुके ते तुके गुंफिशी अधिके रुखी. या जन्म मृत्यूरूप संसारामध्ये तेवढा आणखी तू सापडशील पण त्यातून मुक्त अशा रीतीने होणार नाही. याकरता ज्ञानाचाच मार्ग आहे आणि ते ज्ञान प्राप्त होण्याकरता चित्तशुद्धीची गरज आहे. ते चित्तशुद्ध होण्याकरता आपल्या जीवनामध्ये सहज होणारी जी कर्मे आहे ती निरभिमान आणि निरभिलाष वृत्तीने करण्याची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला. कर्म हे निरभिलाषपणाने आणि निरभिमान वृत्तीने असं तो एक मार्ग अशा रीतीने सांगितला गेला. वेदांत ग्रंथामध्ये ही जी येरझारीची परंपरा त्याची कारण सांगितली. मग अशी आपण जसं कारणाकडे एक प्रकारे गेलो. एरवी तर संसार म्हणजे काय जीवनाला वाटणार कळणार अनुभवाला येणार दुःख. पण हे दुःख कशामुळे अनुभवास येतं? शरीर आहे म्हणून. शरीर आहे या शरीराचा तरी संबंध आहे का? पाप पुण्याधिक कर्म आलं म्हणून अगा कर्मे जाई देहामुळे. ही कर्मे तरी पाप आणि पुण्यात्मक का झाली? राग आणि द्वेषामुळे झाली. एका विषयी अनुराग एका विषयी द्वेष. द्वेष मुलाने पापाने. द्वेष मुलं कशा रीतीने पाप असतो आणि प्रेम हे पुण्य प्रदान करणार म्हणून रागद्वेष. त्या रागद्वेषामुळेच हो पाप पुण्य ज्याला धर्माधर्म म्हटलं गेलं रागद्वेष. मग एकाविषयी द्वेष आणि एकाविषयी राग का? ज्याच्याविषयी प्रतिकूल ज्ञान आहे हा आपल्या विरुद्ध आहे शत्रू आहे मग त्याच्याविषयी हो द्वेष निर्माण होतो. जो आपल्या जीवाचा आहे आपला आवडता आहे हो त्याच्याविषयी राग अशा रीतीचा असतो. मग त्याच्या करता होणाऱ्या ज्या कृती आहेत त्या पाप पुण्य निर्माण करणाऱ्या असतात. म्हणून राग द्वेषाला ही कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला ही कारणीभूत भेद ज्ञान असेल म्हणत आपल्या स्वरूपाहून जगत भिन्न आहे मग हा चांगला तू वाईट. आणि या भेद ज्ञानाचं मूळ कारण आपल्या व्यापक स्वरूपाचं अज्ञान आहे. विठ्ठला विठ्ठला. पहिल्याने थोडक्यात याच प्रश्नाचं उत्तर देऊन पुढच्या म्हणजे पहिल्याने मांडलेल्या प्रश्नात शेवटी जाऊया. तेव्हा कर्म आणि कर्माची फलं शरीरामध्ये होणाऱ्या दुःखाला कारणीभूत आपल्या जीवनातील कर्म आहे आणि म्हणून मग कर्माचा त्याग केला पाहिजे. कारणाशात कार्यनाश. कारणाच्या नाशाने कार्याचा नाश होतो मग हे नष्ट केलं पाहिजे. पण कर्म जीवनातील नष्ट करणं कसं शक्य? नाही देहभृता अशक्य त्यक्तुम कर्मान्य शेष. सगळी कर्मे आपण नाहीशी करू शकत नाही. फार झालं तर सत्कर्म चांगलं कर्म थांबवू शकतो पण ते थांबवलं की दुसरंही कर्म चालू होतं.
बरेच लोक असं म्हणतात, आता आपल्याला घरी काही काम नाही, घरची मुलं आता काय आपल्याला काम करू देत नाही. खरं हे काम सोयीचं करत नाही म्हणून हे आता त्या सोयीचं काम करण्याच्या अवस्थेत न राहिले. मुलांनी होऊन सांगितलं आता तुम्ही काही करू नका, तर त्याला भूषण वाटतं की मला आता ते काही करू देत नाही. पण जे घरचं काही करत नाही ते गावाचं सगळं केल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. सगळं गाव डोक्यावर घेतात. त्यक्तुम कर्मान्य शेषतः. पिंड आहे माणसाचा, कर्म करणं हा पिंड आहे. एक नाही कश्चित क्षणमपी कशा कर्माचा त्याग करू शकेल. विठाला विठाला. कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणतात. कर्मत्यागाची भाषा त्याला करता येणार नाही. उलट काहीच कर्म नाही केलं जर, तर मला वाटतं समाजाला आपल्या जिवंतपणाची शंका आहे. समोरच्यांना, संबंधितांना आपण जर काहीच कर्म केलं नाही तर दारुड्या मनुष्य समोरून सायकलवर येतो. मग अशी यांनी म्हटल्याप्रमाणे तो असवायचा कोठे आठवायची असं होतं, किंवा आनंदी निर्भर त्याच्यात मग्न होता तो. आला ते समोर आणि इकडून प्रेत यात्रा चालली होती चौघांना खांद्यावर घेऊन. तर समोरच आल्यामुळे बिचारे घाबरले, ते प्रेतच खाली पडलेच. याच्यामुळे प्रेताला हा धोका झाला. त्यामुळे सगळे प्रेत यात्रेत चाललेले जेवढे लोक होते, असा सामाजिक गुन्हा घडला ना, मग दैववान गुन्हेगार हा पोलिसाच्या ताब्यात सापडत असतो आणि दुर्दैवी गुन्हेगार लोकांच्या ताब्यात सापडतो. दुर्दैवी गुन्हेगार लोकांच्या, त्याचं दैव चांगलं असेल मग पोलिसाच्या ताब्यात. याने मार, त्याने मार, त्याने मार, सगळ्यांनी मारलं. पण तो मोठा सरळ आणि सत्य बोलणारा. तुम्हाला काय किती त्रास देता, कोणी बोलतंय, कोणी मारतंय, कोणी काय करतंय. जे पडलं ते काहीच करत नाही. हो, जे खाली पडलंय ते काहीच करायला तयार. आता त्याने याच्यावर फौजदारी करावी आणि ते काही करू लागलं तर याला प्रेत कोण म्हणेल. विठाला विठाला विठाला. जीवनामध्ये काहीच न करणं प्रेतवत आहे. ते प्रेत ठरेल, जिवंतपणा ठरणार नाही. मग शहाणपण कोणतं आहे. कर्मे तर करायची, हो, म्हणून फळी लाग सांडवणी देह संग कर्मे करावी हा चांग निरोप माझा. विठ्ठला विठ्ठला. न जाईजे हरी फळाशीच्या, कर्मे करून न जाईजे हरी फळाशीच्या. हो, हा त्याच्यातला मार्ग आहे की कर्म बांधत केव्हा मी केलंय हा अभिमान आणि मला त्याचं फळ हवंय हा अभिलाष. ज्ञानोबराय म्हणतात या दोन गोष्टी टाका, मग हे कर्म आपल्याला काहीच बाधक नाहीये. ते जन्म मरणात टाकत नाही. त्याचा अभिमान आणि अभिलाष. मौलीची ती उभी, हो, काय आवडते ही फळी पसारे साली आठोळी तयासाठी अवघळी फळाते कोणी. विठ्ठला विठ्ठला. हे बाधक आहे म्हणून जर टाकून दिले तर याच कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविलं पंडित. कर्मात बांधणारा, जन्म मृत्यूत बांधणारा जसा कर्म आहे तसं मुक्त करणारं सुद्धा तेच. पण ही एक हातवटीने ते केलं पाहिजे. अभिमान आणि अभिलाष. उर्वरी मामाचा एक छोटासा दृष्टांत सांगत थोडं भजन करा. विठ्ठला विठ्ठला. ही फळ आवडतं असेल. आता अलीकडे आपल्या सरकारने अनुदान दिल्यामुळे फळबागांचं विपुल समृद्धी असेल, तिथे खूप फळबाग आहे. आणि मग ती फळं येऊ लागली, बाजारात येतात. एक श्रीमंत व्यवहारी मनुष्य ते आंब्यासारखं फळ घेण्याकरता गेले. सीझन आंब्याचा होता, पण जरा शहर मोठं, महागाई अधिक. तिथे ते आंबे वजनावर मिळत होते. 150 रुपये किलो, 200 रुपये किलोचा तो आंबा घेतला त्याने पिशवीमध्ये. एका रिक्षेमध्ये म्हणा असं तो बसला. गाडी चालली,
त्याच्या मनात आलं की आपलं घर खूप मोठं आहे, कुटुंब मोठं आहे, हे आंबे घेतले खरे, पण न जाणं घरी गेल्यानंतर आपल्याला वाट्यालाही येतील की नाही, हो त्यापेक्षा एखादा खाऊन पाहिलेला बरा. त्याने तो आंबा खायला घेतला, पण हातात घेतल्यानंतर त्याचा व्यवहार जागा झाला. तो म्हटला नेहमी डझनावर आंबे घेतो, त्यावेळेला त्याची साल म्हणा काढून टाकतो, आतली कोई सुद्धा फेकून देतो. पण आता हे वजनावर घेतलेले आंबे, आपण कोईचं वजन दिलंय, सालीचं वजन दिलं, रसाचं तर दिलंच दिलं. हा आंबा साल काढून कोई फेकून खायचा कसा? नाही म्हणलं, सगळंच वजन दिलंय. मग तो आंबा जसाच्या तसा त्याने पुढे केला आणि तसाच त्याने आपल्या तोंडामध्ये घालायला सुरुवात केली. आता तो आंबा काही जाणं शक्य, तो का आळंदी पुणे रोड होता, त्याने असे बुक्के मारले समोर. कसा बसा अर्धाचा आंबा तोंडामध्ये जाऊन फसला, पण पुढे जात नाही असा त्याला निश्चय झाल्यामुळे त्याने विचार केला तर बाहेर काढून टाकू. पण बाहेर निघण्या इतका तो भिलाई राहिला नव्हता. बाहेरही निघणं शक्य नाही, पुढेही जाणं शक्य नाही. बरं, ज्या तोंडाने आता रिक्षावाल्याला सांगायचं की बाबा थांब, ते तोंडच बंद झालं, डोळे चांदीचे. मोठमोठ्याने हातपाय खोडायला सुरुवात केली, धड 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 काही वाजताय. मग रिक्षावाल्याने ती गाडी उभी केली. पाहतो तर सुंदर ते ध्यान उभी केली. काहीचे काही दृश्य त्याला दिसलं. पण तो रिक्षावाला, अलीकडे रिक्षा चालवणारा दोन प्रकार, काही पदवीधर सुशिक्षित आणि काही अशिक्षित असतात. त्याचं नशीब चांगलं की तो अशिक्षित होता. त्याने काही विचार केला नाही, लगेच मानगुटात बुक्के मारले 10-5 मानगुटात. कसा कसा तो आंबा ढिला झाला, पडला. मी अशिक्षित होता म्हटलं याचं कारण, जर तो रिक्षा चालवणारा सुशिक्षित असता तर तो म्हटला असता तो आंबा काढण्याच्या अगोदर हा आंबा यांच्या तोंडात गेला कसा. याच्यावर समिती नेमा, सभासद शोधायचा प्रयत्न केला. तोपर्यंत हे वैकुंठपती व्हायला बसले होते. विठाला विठाला त्याने रिक्षा पुढे चालवली. शहर मोठं होतं दोन, त्या शहराच्या मध्यभागात नदी होती चांगली. त्या नदीच्या पुलावरून गाडी जात असताना हा आंब्याचा मला वाटला, थांब म्हटला, गाडी थांब, इथे थांबव. काय करायचंय? आंबे नदीत टाकायचे. हो, का टाकतात? ते जीव घेतात, ते जीव घेतात, हे मारून टाकणार आहेत आंबे. तो रिक्षा चालक म्हटला, हो आंबे जीव घेत नाही, आंबे खाण्याची अक्कल जीव घेते तुमच्या. मोला महागाचा आणि वजनाचा आंबा असला म्हणून काय झालं, साल ही फेकली पाहिजे, रस हा चाखला पाहिजे आणि कोई ही टाकली पाहिजे. तसं जीवनामधील कोणतंही कर्मरूप आंबा त्याचा मी करतोय ही साल फेकली पाहिजे, करतच राहणं हा रस चाखला पाहिजे आणि फलाभिलाषाची कोय फेकली पाहिजे. विठाला विठाला जर कर्म केली तर तत्प्रसादे बोध कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोध उद्दीपे, जैसे रज्जो ज्ञाने लोपे व्याळ शंका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अहंकार अभिमान रहित विमल शुद्ध चित्तामध्ये ज्ञानाचा उदय होतो आणि त्या ज्ञानाने अविद्येनिशी कर्मनाश. विठ्ठला विठ्ठला विद्येनिशी कर्मनाश त्याचा नाश होतो. पण जगद्गुरु तुकोबाराय मात्र येथे सांगताना अशा रीतीचा कर्मयोगाच्या द्वारा हा निर्धार नाहीसा करून पलीकडे गेला असं म्हणत नाही. यांचा मार्ग वेगळा. साठविला हरी जी
ज्यांनी हृदय रूप मंदिरामध्ये प्रभूला साठवला त्यांचे इरदार समाप्त झाले. हे व्हावं कसं, त्याचं उत्तर अगदी थोडक्यातच आहे. म्हणजे थोडक्यात द्यायचं वेळेकडे पाहू. शेवटी अंतरातील वासना आणि अभिमान अभिलाषादी विकार नष्ट होण्याची गरज आहे. आणि हे विकार जसे कर्मयोगाने नाहीसे होतात तसे भगवान नामाने देखील नाहीसे होतात. किंबहुना तो परमात्मा ज्यांनी हृदयात आणला ते लोक काम क्रोध हे केले कार्य साधण्याची मौज आहे. वाद कोणती आहे, पद्धती कोणती आहे? श्रीमद भगवद्गीतेमध्ये अशा 3 पद्धती सांगितल्या याच जन्म मरणातून मुक्त होण्याकरता. कर्मयोगाचीही आहे, ज्ञान योगाचीही आहे आणि भक्ती योगाची देखील एक प्रकारची. भक्ती योगामध्ये तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. पुढे आहे का, किंबहुना येर झारे त्यांची सरली येर झार. चिंतनातून एकच वाक्य सांगून पुढे चालूया आपण. जीवनामध्ये साध्य हे असंख्यांचं एकच आहे, अनेकांचं साध्य एक आहे, पण अनेकाची साधनं भिन्न आहे. अधिकार तैसा दावियाला त्या कर्मयोगाचा अधिकारी कर्मयोगातून या साध्यावर येईल, ज्ञानाचा अधिकारी तिथून येईल, भक्तियोगाचा अधिकारी मनमना भौमद भक्तो मध्या जिमाम नमस्कुरु. माझ्या हृदयात माझे अनुसंधाने देख संकल्प जाणणे निश्चेख कळे मध्याजी चोख याची नाव विठ्ठल विठ्ठल. अधिकाचे मनातील संकल्प भगवंताचं अनुसंधान हृदयामध्ये ठेवलंय, याच्याच योगाने नष्ट झालं. आता जो एक आरंभी मांडलेला प्रश्न होता 60 विला हरी, त्याचं थोडस चिंतन करून सेवा समाप्त करायची. विठ्ठला विठ्ठल. मगाशी आपल्या पुढे म्हटल्याप्रमाणे एवढा मोठा परमात्मा एवढ्याच्या हृदयामध्ये राहावाच कसा, साठवायचाच कसा. मला वाटतं हे बोलताना, ह्या शंका पुढे येताना आपल्याकडे वस्तूचं परिमाण समोर येत आहे, मर्यादा समोर येते. देश मर्यादा, काल मर्यादा, वस्तू मर्यादा, 3 मर्यादा आहेत आपल्याकडे. या मर्यादेने विचार केला हृदयामध्ये हा देव साठवणं तसं एक प्रकारचं कठीणच आहे. कठीण आहे. साठवण्याकरता आणावा लागतो. धनधान्य शेतातून घरी आणलं पाहिजे, आणून घरामध्ये साठवलं पाहिजे. तसा हा परमात्मा हृदयात साठवायचा तर आणायचा कुठून आणि साठवायचा कुठे? जेथून आणायचा तेथे तोच आहे आणि जेथे साठवायचा तेथे तोच आहे. मग साठवणं म्हणजे काय? प्रत्येकाच्या हृदयात त्या कठोपनिषदामध्ये पुन्हा सुंदर आहे. एको विषयी सर्वभूत अंतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूत अधिवास. एकच तथा सर्वभूत अंतरात्मा असा तो एक प्रकारचा परमात्मा. 2-4 दृष्टांत दिले तिथे. सगळ्या भुवनाला जगाला व्यापून असलेला अग्नी, पण रूपम रूपम प्रतिरूपो बभूव. काष्टातलाही अग्नी होतो, अरण्यातीलही अग्नी होतो, समुद्रातील कोणता अग्नी?
वडवान दावाग्नी, वडवाना लागणे, आणखी एक अग्नी राहिला क्रोधाग्नी. ती आपली अंतरसंपत्ती आहे. हे आताही काही अग्नी कमी आहे का? आपली ऊर्जा अशा रीतीने कमी आहे का? रूपम रूपम प्रतिरूपो बभूव, त्याप्रमाणे एकच तथा सर्वभूतांतरात्मा रूपम ऋतू रूपम प्रतिरूपो बही. अंगारकणी बहुशी उष्णता समान जैशी तैसा नाना भूत राशी परेशु वासे. विठाला विठाला. त्याचप्रमाणे वायूचा दृष्टांत त्या कठातला आहे. सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षु न लिप्यते चाक्षुषैर बाह्य दोषैः एकच तथा सर्वभूतांतरात्मा. तेव्हा साठवण्याचा प्रश्नच कुठे येतो हा एक प्रकारचा भाग. आणि साठवणं म्हणजे काय? बाहेरून कोणती तरी विराट वस्तू आत आणून साठवायची असं नाही. आत असलेला जो परमात्मा त्याच्या आड आलेले प्रतिबंध दूर करणं आणि त्याला यथार्थत्वाने जाणणं हेच त्याचं साठवणं. ज्ञानेश्वर मंगलाचा मंगल साठा वीट तोटा नेणे ते हृदयस्थ. खर तर आपल्या सर्व आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारावाटी पुढे का ते एकवटती ज्ञानदृष्टी अखंड जी ही साठवणूक आहे. साठविला हरी जी ही हृदय. निर्गुण स्वरूपाने साठवणूक, सगुण स्वरूपाने एक प्रकारची साठवणूक. सगुण रूप गुणाच्या रूपाने हृदयात साठवता येतं म्हणजे जाणता येतं. निर्गुण रूप स्वरूपाच्या रूपाने हृदयात साठवता येतं. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा यस्य हृदि हृदिस्मिता अथ मर्त्यो अमृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. साठविला हरी जी. मनाने वाणीने डोळ्याने त्याला हृदयात साठवावं अशी स्थितीच नाहीये. मनवाणी यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, तेव्हा तो साठवला जात नाही. आपल्या इंद्रियाने तो गोळाही करता येत नाही, आणता येत नाही. मग एकच करायचं. न संदृशे तिष्ठती रूपमस्य हृदा मनीषा मनसा विक्लुप्तो एतद् विदुरमृतास्ते भवन्ति. न संदृशे तिष्ठती रूपमस्य. तो साठवायला डोळ्याला दिसला पाहिजे, वाणीला बोलता आला पाहिजे, मनाने चिंतन करता आलं पाहिजे. असा मन बुद्धी इंद्रियाच्या पलीकडे असलेला त्याला साठवणार कसं? पण साठवण्याची एकच युक्ती, एकच मार्ग आहे. हृदा मनीषा मनसाधिकृतो ये एतद् विदुरमृतास्ते भवन्ति. हृदा मनीषा मनसाधिकृत. विशुद्ध निर्मळ हृदयाने जर त्याचं ध्यान करत राहिलं तर त्याचं ज्ञान तेथेच प्रगट होतं. आणि त्या ज्ञानाची अनुभूती हाच आहे महान साठा. साठविला हरी जी ही हृदय. जो साठवलेला, जो अनुभवाला आलेला तो एवढा अपार आहे, अगणित आहे, तो एवढा महान आहे, तो सर्व इंद्रियाधिकांच्या शक्तीच्या पलीकडचा आहे. हे झालं निर्गुणाने साठवणं. सगुण स्वरूपामध्ये तर साठवण्याच्या आपल्याकडे अनेक घटना, अनेक संतांच्या जीवनात. हृदयबंदी खाना केला, आत कोंडीला, त्याला कोंडून ठेवलाय मध्ये.
मगाशी आरंभातीप्रमाणे म्हणून गेलो होतो मी. तुका म्हणे साचा कोठे जाशी हृदयचा. त्या बिल्वमंगळाच्या बाबतीतला इतिहास आपल्या डोळ्यापुढे आहे. मारुतरायच्या बाबतीमध्ये सुद्धा शितीने अर्पण केलेलं रत्न फोडून त्याने पाहिलं, माझा राम याच्यात आहे का. शितीने विचारलं, अरे माझा राम रत्नात बघतोयस, तुझ्या हृदयात आहे का. मारुती सरळ म्हटला की माझ्या हृदयात एकटा राम नाही, आई साहेब तुमच्यासह आहे. कळलं का? राखीव जागा तिथेही तयार आहे. विठाला विठाला विठाला. छाती विदीर्ण केली तर सीता मातेला दर्शन झालं आणि मला वाटतं तिच्याही मुखातून असेच उद्गार निघाले असावेत. साठविला हरी जी हिर त्यांची सरली येरझार. हृदयात देव असल्यामुळे देवाला इथून जाणं येणं आहे, पण हनुमंताचं येथेच राहणं आहे. त्यांची सरली येरझार. तिचे काय म्हणतात त्यांना, अमर असलेले चिरंजीव सत्तैते चिरजीवी हा मारुतीराय अजून येथेच. येथे नाही उरो आले. त्या विधानसभेमध्ये मंत्री लोक अशी अभिमानाने शपथ घेतात छाती काढून मंत्रिपदाची. पण त्यांना बरोबर घेऊन जाणारा पट्टेवाला असतो ना, तो मनात म्हणत असतो की हे तुमची शपथ किती दिवसापुरती आहे तुमचे तुम्हाला माहिती, आम्ही मात्र इथून पेन्शन घेऊनच बाहेर पडणार आहोत. म्हणजे मंत्री अनित्य आहे तर सेवक मात्र नित्य अशा रीतीचे आहे. तसे या जगतामध्ये हे संत महात्मे जगत कल्याणासाठी अमर अशा रीतीने होऊन राहतात. त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. तुका म्हणे हरी काही उरवणे ती उरी. हरी आला हाता मग कैची भयाची. म्हणता का थोडस म्हणा. तुका म्हणे हरी, 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 तुका म्हणे हरी. काही उरवणे दिवरी, काही उरवणे दिवरी, कांची सरली येरझार, कांची सरली येरझार. भगवंताला आत साठवता येईल असं भगवंताहूनही महान होतं. अथवा भगवंत तरी आपल्या भक्तासाठी लहान होत. होय भक्ती केला तैसा. म्हणून जयाचे चित्त गवसनी व्यापका मज. चित्तही महान होऊ शकतं आणि महान परमात्माही लहान होऊ शकतो. याला एकच एक राजमार्ग आहे आणि तो भक्ती मार्ग आहे. तोच परमपूज्य जोग महाराज या जगाला त्यांनी दाखवून दिला. आणि म्हणून आज त्या मूल्यांची पुण्यतिथी आहे, त्या तत्वाची एक प्रकारची पुण्यतिथी आहे. तत्वरूप झालेले हे महात्मे जगाला देखील तत्वदर्शन घडवतात, तत्वाचा साक्षात्कार करून देतात आणि जगाचं जीवन अमर करतात.